सर्वांना नमस्कार. आपल्या शिवार्थ डी क्लासेसला मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्वात महत्त्वाचं, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. त्याचबरोबर आपण जास्तीत जास्त आपले जे काही प्रश्न असतील ते सुद्धा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. तर आपल्या व्हिडिओकडे जाऊया. राज्यशास्त्र या विषयातील जी की पोलीस भरती सरळ सेवा परीक्षामध्ये आपल्याला विचारली जाणारी महत्त्वाची कलमे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हमखास प्रश्न या संदर्भात आपल्याला विचारला जातो. तर आपण सुरुवात करून देऊया. या ठिकाणी कलम 14 यामध्ये कायद्यापुढे सर्व समानता किंवा कायद्यापुढे सर्व समान आणि हे तत्व आपण कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे तर ब्रिटन या देशाकडून आपण घेतलेलं दिसून येतं. पुढचं कलम आहे 17. कलम 17नुसार अस्पृश्यता नष्ट करण्याचं काम या ठिकाणी झालेलं दिसून येतं. बरेच वेळेस हा प्रश्नसुद्धा विचारला गेलेला आहे. आणि मित्रांनो, अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा हा कधीचा आहे असाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर हा कायदा आहे 1955चा कायदा आपल्याला पाहायला मिळतो. अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा 1955 आपल्याला प्रश्न यापूर्वी विचारला गेलेला आहे. तर लक्षात घ्या, महत्त्वाचा कायदा आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. कलम 18 विशेष पदव्यांची समाप्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कलम 19 6 प्रकारचे मूलभूत स्वातंत्र्य या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. तर ते 6 मूलभूत स्वातंत्र्य कोणते आहेत हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहेत मित्रांनो. पुढे जाऊन आपण कलम 20 बघूया. आपण कलम 20मध्ये अपराध दोषितीबाबत संरक्षण किंवा अपराधाबद्दलच्या दोषितीबाबत संरक्षण म्हणजेच एका गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होणार नाही किंवा स्वतःविरुद्ध साक्षीदार होता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुढे जाऊया आपण कलम 21 बघूया. कलम 21मध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, माहितीचा अधिकार असेल किंवा स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार असेल, आरोग्याचा अधिकार असेल, या संदर्भात आपल्याला कलम 20 आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 21 पाहायला मिळतं. या ठिकाणी लक्षात घ्या, कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे कलम 21A. या ठिकाणी IMP असणार आहे. प्रश्न खूप वेळा आलेला आहे या कलमावरच्या संदर्भात सुद्धा. तर बघा, शिक्षणाचा अधिकार या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. म्हणजेच की या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी जे की प्राथमिक शिक्षण आहे ते सक्तीचं आणि मोफत हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा एक महत्त्वाचा प्राथमिक शिक्षणाचा अधिकार या ठिकाणी हक्क या कलम 21मध्ये दिसून येतो. आणि यासाठी झालेली घटना दुरुस्ती आहे 86वी घटना दुरुस्ती 2002. लक्षात असू द्या, IMP कलम आहे. कलम 22 बघायचं आपल्याला, अटक आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धता यापासून संरक्षण. आता हे खूप महत्त्वाचं कलम आहे, खूप वेळेस आलेलं कलम आहे बघा हे. लक्षात असू द्या, अटक आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धता यापासून संरक्षण. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढचं कलम 24. आता कलम 24चा विचार केला असता या ठिकाणी कारखान्यामध्ये बालकामगारांना बघा कामावर ठेवण्यास मनाई. मग सर्वात महत्त्वाचं बालकामगार संरक्षण कायदा कधीचा आहे तर लक्षात घ्या, हा कायदा बालकामगार संरक्षण कायदा 1986 आहे. लक्षात असू द्या. त्याचबरोबर बघा, या ठिकाणी कलम 32 IMP आहे, आपल्याला खूप वेळेस आलेला आहे. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क किंवा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला घटनेचा आत्मा आणि हृदय असं संबोधलेलं आहे कलम 32ला. त्याच्यानंतर आपण पुढचं कलम बघूया. कलम 40 यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. बघा, कलम 40 यानुसार ग्रामपंचायतीचे संघटन किंवा ग्रामपंचायतीची स्थापना म्हणतो आपण त्याला, महत्त्वाचं कलम आहे. कलम 44 समान नागरिक कायदा किंवा समान नागरिक कायदे संहिता. या ठिकाणी ब्रिटिश काळाचा जर विचार केला आपण तर गोवा या राज्यामध्ये प्रथम पोर्तुगीजांनी समान नागरिक कायदा आणला. मात्र स्वतंत्र भारतामध्ये समान नागरिक कायदा करणारे पहिले राज्य कोणते हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. कलम 50 बघूया आपण पुढचं. तर न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकापासून अलग असतील, वेगवेगळे असतील अशा संदर्भात आपल्याला हे मार्गदर्शक तत्त्व पाहायला मिळतं. कलम 51A मध्ये आपले जे काही मूलभूत कर्तव्य आहेत, एकूण सध्या 11 मूलभूत कर्तव्य पाहायला मिळतात मित्रांनो. आणि मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीनुसार घेण्याचं काम झालं किंवा जोडण्याचं काम झालं ते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी लक्षात घ्या, एक महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे, त्यासाठी एक हिंट देतो. मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून त्या घटना दुरुस्तीला ओळखलं जातं मित्रांनो. चला, आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून कोणती घटना दुरुस्ती. तर
त्याच्यानंतर कलम 52 आहे भारताचा राष्ट्रपती. लक्षात घ्यायचं आपल्याला या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती या पदाची तरतूद पाहायला मिळते. आणि कलम 53 मध्ये राष्ट्रपती हे देशाचे कार्यकारी प्रमुख असतील. कलम 53 सांगते आपल्याला. पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे IMP कलमामध्ये बघा कलम 60 आहे घटनेतील महत्त्वाचं कलम 60 यामध्ये राष्ट्रपतींची शपथ असणार आहे, महत्त्वाचं कलम आहे. त्याच्यानंतर कलम 61 मध्ये राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रिया असणार आहे मित्रांनो. राष्ट्रपतींनी घटनाभंग केला असता राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची जी काय एक महत्त्वाची बघा प्रक्रिया आहे त्याला आपण महाभियोग प्रक्रिया म्हणतो. आणि महाभियोग प्रक्रिया आपण अमेरिका या देशाच्या घटनेतून घेतलेली पाहायला मिळते. कलम 63 आहे महत्त्वाचं उपराष्ट्रपती पदाची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर कलम 64 या संदर्भात बघा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हा प्रश्न खूप वेळा आलेला परीक्षेमध्ये. म्हणजेच की राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती असतात कलम 64 नुसार. आणि उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे 63 मध्ये. त्याच्यानंतर कलम 72 लक्षात घ्या राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार. लक्षात घ्या महत्त्वाचा पॉईंट आहे की म्हणजे जे काय एखादा आरोपी असेल तर तो कोणत्या कलमानुसार दयेचा अर्ज करू शकतो राष्ट्रपती यांच्याकडे तर कलम 72 नुसार. प्रश्न महत्त्वाचा बनतो. त्याच्यानंतर पुढचं कलम आपल्याला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. महत्त्वाचं कलम आहे कलम 74 राष्ट्रपतींना सहकार्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल म्हणजे मंत्रिमंडळाची केंद्रीय मंत्रिमंडळाची तरतूद कलम 74 मध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. लक्षात घ्यायचं आहे की हे कलमसुद्धा आपल्याला विचारलं गेलेलं आहे. कलम 75 IMP आहे. तसंच पंतप्रधान पदाची नेमणूक या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. म्हणजे पंतप्रधान पदाच्या नेमणुकीबाबत कलम कोणतं तर कलम 75 असणार आहे. कलम 76 खूप महत्त्वाचं कलम आहे. देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे भारताचे महान्यायवादी लक्षात घ्या अटर्नी जनरल हे कलम 76 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यांच्या बाबतीत तरतूद. मित्रांनो आपला अभ्यास हा खूप बऱ्यापैकी असल्यामुळं किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा खूप चांगला अभ्यास असल्यामुळं आपण कमेंट सेक्शनमध्ये जे काय आपण बघा आपलं मत या ठिकाणी व्यक्त करत जावा. त्याचबरोबर जे काही प्रश्न विचारले जातील ते सुद्धा या ठिकाणी त्याची उत्तरं आपण कमेंट सेक्शनमध्ये द्यायची आहेत. आपल्या शिवार्थ डी क्लासेस या आपल्या परिवारामध्ये असा एकही विद्यार्थी राहता कामा नये की बाबा त्यांना या व्हिडिओचा फायदा होणार नाही. मित्रांनो 100% प्रश्न या व्हिडिओवरती असतात त्यामुळं किंवा या कलमावरती असतात. तर कलम 123 बघूया महत्त्वाचं कलम असणार आहे. तत्पूर्वी एक लक्षात घ्या या ठिकाणी संसदेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक पॉईंट महत्त्वाचा लक्षात घ्या. संसदेचं कलम कोणतं आहे तर कलम 79 मध्ये आपल्याला संसदेची तरतूद पाहायला मिळते मित्रांनो. कलम 79 मध्ये. कलम 80 मध्ये काय आहे तर या ठिकाणी राज्यसभेची रचना पाहायला मिळेल 80 मध्ये. कलम 81 मध्ये काय आहे तर या ठिकाणी 81 मध्ये लोकसभेची रचना पाहायला मिळेल मित्रांनो. तिन्ही कलम या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहेत. कलम 79 मध्ये संसद असेल, कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना, 81 मध्ये लोकसभेची रचना आणि तिन्ही कलम महत्त्वाचे असणार आहेत. चला या ठिकाणी आपल्याला राष्ट्रपतींच्या बाबतीत आपल्याला पाहायचं आहे. राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार जो आहे तो कलम 123 नुसार असतो. कलम 153 महत्त्वाचा आहे. तर 153 नुसार राज्यपाल असणार आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे राज्यपाल पदाची तरतूद कोणत्या कलमामध्ये तर कलम 153. खूप वेळा आलेला प्रश्न आहे. तर मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत. तर या ठिकाणी लक्षात घ्या पुढचं कलम आहे 163. या कलमानुसार राज्यपालास सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कोणतं कलम कलम 163 IMP कलम आहे. कलम 164 सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतात. लक्षात घ्या प्रश्न महत्त्वाचा बनतो. कलम 164 नुसार मुख्यमंत्र्यांची नेमणूक असणार आहे. कलम 165 IMP असणार आहे. राज्याचा महाधिवक्ता असणार आहे ॲडव्होकेट जनरल. लक्षात घ्या राज्याचा महाधिवक्ता सध्या महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत कमेंट सेक्शनमध्ये आपण उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. कलम 168 लक्षात घ्यायचं आहे. राज्य विधिमंडळाची तरतूद पाहायला मिळते. राज्याचं कायदेमंडळ पाहायला मिळतं 168 नुसार. त्याच्यानंतर कलम 169चा विचार केला असता या ठिकाणी विधान परिषदेची तरतूद आहे. विधान परिषद अस्तित्वात आणणे किंवा असलेली विधान परिषद त्या ठिकाणी नष्ट करणे त्या संदर्भात आपल्याला बघा हा म्हणजे की
पॉईंट पाहायला मिळतो कलम 169. त्याच्यानंतर कलम 170 आहे महत्त्वाचं, विधानसभेची तरतूद पाहायला मिळते आपल्याला कलम 170 नुसार. IMP कलम आहे ते सुद्धा मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघा कलम 280 आहे वित्त आयोग. लक्षात घ्या, दर 5 वर्षांनी राष्ट्रपती काय करतात तर वित्त आयोग नेमत असतात. महत्त्वाचं कलम आहे 280, IMP कलम असणार आहे. तर मित्रांनो 16वा वित्त आयोग महत्त्वाचा असणार आहे. आता लेटेस्ट 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर कलम आहे 312 अखिल भारतीय सेवा पाहायला मिळतात, जे की असणारे IAS IPS IFS या संदर्भात प्रश्न महत्त्वाचा बनतो. 312 अखिल भारतीय सेवांची माहिती. कलम 315 केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोग UPSC आणि MPSCच्या बाबतीत कलम 315 प्रश्न खूप वेळा आहे. कलम 324 खूप वेळा आलेला प्रश्न, वारंवार आलेला प्रश्न. केंद्रीय निवडणूक आयोग या ठिकाणी लक्षात घ्या, निवडणूक आयोगाशी संबंधित कलम कोणतं, कलम 324. कलम 326 प्रौढ मताधिकार, म्हणजे या ठिकाणी 18पेक्षा अधिक वयाचे जे काही स्त्री आणि पुरुष आहेत त्यांना या ठिकाणी मतदानाचा अधिकार, कलम 326. आणि मित्रांनो जे काही असणारं मतदानाचं जे काय वय आहे 21 वर्षावरून 18 वर्ष करण्याचं काम महत्त्वाचं कोणत्या घटना दुरुस्तीनुसार झालं ते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. चला, कलम 330 IMP असणार आहे, लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. कलम 343 अधिकृत भाषा म्हणजे या ठिकाणी हिंदी आपल्याला पाहायला मिळेल, आपली राष्ट्रभाषा हिंदी. कलम 343 IMP असणार आहे. त्याचबरोबर जाता जाता काही महत्त्वाचे कलमसुद्धा आपल्याला या ठिकाणी अजून काही माहिती असणं गरजेचे आहेत. त्यामध्ये कलम 352 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित कलम आहे महत्त्वाचं. कलम 356 बघा या ठिकाणी घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट राज्य आणीबाणीशी संबंधित कलम कोणतं, 356. कलम 360 काय आहे, आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. आणि खूप वेळा आलेल्या परीक्षेमध्ये कलम 368 काय आहे तर घटना दुरुस्तीची प्रक्रिया पाहायला मिळते. घटना दुरुस्ती मित्रांनो आपण कोणाकडून घेतलेली आहे, कोणत्या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे तर दक्षिण आफ्रिका. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे आपल्या राज्यशास्त्र या विषयातील राज्यघटनेतील महत्त्वाची काही कलम, आणि यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला आगामी पोलीस भरती, सरळ सेवा परीक्षा किंवा MPSC मध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातील. स्टाफ सिलेक्शन असेल किंवा कुठलीही परीक्षा असेल, राज्यशास्त्र हा विषय ज्या ठिकाणी असेल तिथं हमखास असे कलम आपल्याला विचारले जातात. तर आपण भेटूया पुढच्याच अशा एक महत्त्वाच्या व्हिडिओसह. आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.